मित्रांनो, मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की 5% 10% असं रिटर्नमध्ये देतो म्हणणाऱ्या लोकांच्या नादी लागणं म्हणजे सरळ सरळ मूर्खपणा आहे. आणि झालंय सुद्धा तसं. महाराष्ट्रात नव्हे तर भारतात खूप मोठ्या प्रकारचा स्कॅम झालेला आहे. जवळजवळ 3000 करोडचा स्कॅम झाला. यामध्ये सर्वच लोक फसलेले गेले आहेत. या लोकांचा पैसा परत मिळणार आहे का, कशा पद्धतीने मिळणार आहे आणि कधी देणार आहेत, या सर्वच गोष्टींची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघत राहा. मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्राची गाथा या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब जरूर करा आणि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका. मित्रांनो, माझं फेवरेट वाक्य आहे की 5% 10% असं रिटर्नमध्ये देतो म्हणणाऱ्या लोकांच्या नादी लागणं म्हणजे सरळ सरळ मूर्खपणा आहे. यामध्ये खूप लोक फसली गेली. आता झालंय असं की यामध्ये इन्फिनिट बिकॉन, ट्रेड्स, झेस्ट एमसी यामध्ये ज्या ज्या लोकांनी पैसे अडकवलेले आहेत त्याचा खूप मोठा स्कॅम झाला. तर त्या लोकांना एका शिखरावरती नेऊन उभं केलं, एका मोठ्या डोंगरावरती नेऊन उभं केलं, त्यांना स्वप्न दाखवली आणि तिथूनच खाली ढकलून दिलं. अशा ठिकाणी ढकलून दिलं की आता त्या लोकांना उठून उभं राहणं कठीण झालेलं आहे. आता या लोकांच्या विरोधात ठिकठिकाणाहून कंप्लेंट दाखल होत आहेत, फौजदारी गुन्हे दाखल होत आहेत. आता फौजदारी गुन्हे दाखल झाल्यानंतर हे करणार काय याचं तुम्हाला मी सांगतो. खरं तर एखाद्या व्यक्तीनं इन्फिनिट बिकॉनमध्ये समजा 2 लाख रुपये अडकवले. आता फ्रॉड झाल्यानंतर ह्या क्लायंटच्या बेसमधून म्हणजे जे एबीपी होते, जे एजंट होते, हे लोक काय सांगतात माहिती आहे की आता ज्या वेळेला तुम्ही 2 लाख रुपये अडकवले, 2 लाख अडकवल्यानंतर तुम्ही प्रॉफिट किती घेतला, समजा 1 लाख रुपये घेतला, तर तुम्हाला प्रिन्सिपलमधनं 1 लाख रुपये मिळणार नाहीत. मिळतील ते प्रॉफिट मायनस करून 1 लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजे हा सरळ सरळ धोका झाला. जर मी हे 2 लाख रुपये बँकेत ठेवले असते, वार्षिक व्याजानुसार जर समजा आम्ही 5-6% पकडलं तर आतापर्यंत 2,20,000 रुपये झाले असते. पण या लोकांनी आमिष दाखवून आपल्याला सरळ सरळ मूर्ख बनवलं. बरं, या लोकांनी ज्यावेळेला आपल्याला प्रॉफिट दिलं, जे काय 5,000, 10,000, 15,000, 20,000 रुपये दिलं, ते कशा माध्यमातून दिलं? आपल्याच पैशातून आपल्याला परत दिलेलं आहे. यांनी जे सांगितलं ना की आम्ही वरती ट्रेडिंग करतो, ट्रेडिंग करून 50% काढतो, 20% काढतो आणि मग त्यातले तुम्हाला 5 ते 10% देतो. पण हा आपल्याला सरळ सरळ चुत्यात काढण्याचा मार्ग होता आणि त्यांनी काढलं सुद्धा तसं. खरं तर जर आमचं 2 लाख रुपयाचं प्रिन्सिपल अमाऊंट असेल तर आम्हाला 2 लाखच परत मिळायला हवेत. आम्ही जे प्रॉफिट विड्रॉल केलेलं आहे ते यामध्ये कंबाईन का करायचं? कारण जर आम्ही 2 लाख रुपये तुमच्याकडे डिपॉझिट केले होते तर ते 2 लाख मधनं तुम्ही मायनस करणार प्रॉफिट आणि मग आम्हाला उरलेल्या ह्याच्यातनं पैसे देणार, असं ह्यांचं म्हणणं आहे. जो क्लायंट बेस होता ना, जो एबीपी, एमएफ, त्याच्यावरचं काहीतरी फलानं विस्तानं कांदा लसूण हे जे होते ना, यांचं हे म्हणणं आहे. आता पुण्याच्या कमिशनर ऑफिसला कालच आम्ही जाऊन तक्रारी अर्ज दिलेले आहेत. या तक्रारी अर्जामध्ये ज्या ज्या लोकांची प्रिन्सिपल अमाऊंट होती त्याचं कुठंही नमूद नाही. फक्त एवढंच आहे की प्रिन्सिपल अमाऊंट मधनं यांनी किती पर्सेंटेजमध्ये प्रॉफिट विड्रॉल केलेला आहे या सर्व गोष्टींची तिथे नोंद आहे. म्हणजे आता मला सांगा, मी समजा 2 लाख रुपये गुंतवले आणि जर त्यातनं मी 1 लाख रुपये काढले तर 1 लाख रुपये काढल्यानंतर माझं खाली 1 लाख रुपयेच मला परत मिळणार का? जर असं होणार असेल तर या लोकांनी आपल्याला मूर्खात काढलं आणि यांनी सगळा पैशाचा काळाबाजार केला. आता दुसरी गोष्ट, जे डिरेक्टर टीम आहे त्यातला एकही माणूस भारतात नाही. वास्तविकरित्या ज्यावेळेला आपण पाहिला जातो त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट ध्यानात आली पाहिजे. जर यांनी आपले 2 लाख रुपये काही नॉलेजवाल्या ट्रेडरकडे यांनी आपलं ट्रेडिंग केलं तर त्या ट्रेडर लोकांनी आपलं ट्रेडिंगमधनं काहीतरी प्रॉफिट काढलं असेल का नसेल? 100% काढलं असणार आहे. मग हे प्रॉफिट गेलं कुठं? जर हे आपल्याला आपल्या 2 लाख रुपये मधनं आपलं प्रॉफिट मायनस करून जर आपल्याला प्रिन्सिपल देणार असतील तर मग आपलं प्रॉफिट गेलं कुठं? या लोकांनी आपल्याला सरळ सरळ मूर्खात काढलं आणि सरळ मूर्खात काढून आपल्याला आता आपल्या घशात फक्त कडू कारलं टाकणार आहेत. अहो, साध्या साध्या लोकांचं नाही, कुणाचे 2 लाख आहेत, 10 लाख आहेत, 15 लाख आहेत, 50 लाख आहेत. आणि ह्या क्लायंट लोकांची सोडावं, एबीपी लोकांची, एजंट लोकांची बोलण्याची मगरुरीता वाढत चालली. कोण बोलतंय, कुठनं बोलतंय, काय बोलतंय, कसं बोलतंय, आम्हाला काय करायचं, आम्ही काय घेतले का, तुम्ही आमच्याकडे दिले का? जर लोकांचा उद्रेक झाला तर तुम्हाला चेपलीनं मारतील लोक, चेपलीनं. तुम्हाला जगू सुद्धा देणार नाहीत. कारण लोकांच्या रक्ताच्या घामाचा पैसा आहे हा, लोकांनी कष्ट करून कमावलेला पैसा आहे हा, जे तुमच्या सांगण्यावरती लोकांनी टाकलेला आहे आणि तुम्ही आता लोकांना चुत्यात काढताय. आता खरं तर महाराष्ट्रातून ठिकठिकाणाहून या डिरेक्टर टीमच्या लोकांवरती फौजदारी गुन्हे दाखल झालेले आहेत. आता पोलीस प्रशासन तपास करणार. पोलीस प्रशासन तपास कशा पद्धतीने करणार बघा, तुमचं बँकेचं स्टेटमेंट चेक करणार, तुम्ही ट्रेडला ज्या ज्या अकाउंटला पैसे दिलेले आहेत ते किती दिलेले याचं फाइंड आउट करणार. यामधनं ज्या वेळेला एक कटा रक्कम जमा होईल त्यावेळेला जे डिरेक्टर टीम आहे यांच्याकडे किती आहे त्यातनं तुम्हाला मिळतंय का बघणार. जर यांच्याकडे पैसे असतील तर देतील,
आता पोलीस प्रशासन FIR दाखल झाल्यानंतर चार्जशीट दाखल करणार. चार्जशीट दाखल झाल्यानंतर प्रत्येकाचं अकाउंट तपासणार. अकाउंटमधून कुणाला किती पैसे गेलेले आहेत याचं पूर्ण व्हॅल्युएबल काढणार आणि मग आपल्या हातात काहीतरी थोडं पळीपंचपात्र पडणार आहे. मित्रांनो, सांगायचा उद्देश हाच आहे की यामध्ये अनेक लोक फसले गेलेले आहेत. कृपा करून 5% 10% रिटर्न देतो, माझ्या भरोश्यावर लावा असं सांगणारा जर कोणी आला तर मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं होतं तसं त्याला खुर्ची बसवायचं, कोल्हापुरी पायतान काढायचं आणि संकन गालात वाजवायचं. असं काय वाजवायचं? त्याच्या कानातली गुंगी आयुष्यभर गुंगीच राहिली पाहिजे. त्यानं 5% 10%चं नावच काढलं नाही पाहिजे. कारण हा सर्वसामान्य माणसांचा पैसा आहे, घामाचा, रक्ताच्या घामाचा पैसा आहे. हा तुम्ही विनाकारण हा डुबवला कसा? महत्वाचा विषय हा आहे मित्रांनो की जर तुम्हाला तुमचे एजंट लोक अजूनही सांगत असतील की कंप्लेंट नका करू, तुम्हाला पैसे परत मिळतील, तर सरळ सरळ तुम्ही मूर्खपणा करताय. तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला जा आणि या एजंट सकट सगळ्यांच्या वरती गुन्हा दाखल करा. कारण का यांनीच आपल्याला गळाला लावलंय, तर काहीतरी तुमच्या हाताला लागू शकतं. जर तुम्ही यांचं ऐकून जर पुन्हा शांतच राहिला, म्हणजे जे फेब्रुवारीपासून जे शांत राहिले होते आणि आताही शांत राहतायत, तसं जर झालं तर तुमच्या हातात काहीही उरणार नाही, फक्त पश्चाताप. आजच्या व्हिडिओची माहिती मी इथंच थांबवतो. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, नमस्कार.